अंधेरी स्टेशनवर टीसी आणि प्रवाशांमध्ये वाद झाला। अमराठी टीसीनं मराठी बोलायला नकार दिला, त्यामुळे प्रवासी संतापले। एवढंच नाही तर अमराठी टीसीनं प्रवाशाला काही काळ कोंडून ठेवल्याचाही आरोप आहे। यावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक झालेली होती। अखेर त्या प्रवाशाची सुटका करण्यात आली। अमराठी टीसी होता, मी मराठी बोलणार नाही असं म्हणाला आणि हुज्जत घालायला लागला। त्याने प्रवाशाला डांबून ठेवलं असा सुद्धा प्रवाशाचा आरोप आहे। आरपीएफ कार्यालयामध्ये त्याला डांबून ठेवण्यात आलं। मराठी बोलण्यावरून वाद झालेला बघायला मिळतोय। आम्ही तुम्हाला मराठीत भाषा तुम्ही समर्थ आहे तुमच्याशी बोलायला। तुमच्या मोबाईल मधलं व्हॉट्सअप का हिंदी मध्ये ते सांगा मला। ते विषय नाही, तुम्ही महाराष्ट्र राज्यात तुम्ही काम करताय, आम्हाला मराठीत भाषा पाहिजे, मराठीत सेवा द्या। कोणाशी काय बोलायचं? आम्ही फक्त मराठीत सेवा मागतो तुम्हाला। सेवा तो बोलला का नाही देत? नाही बोलत ना तो, तेच तर नाही बोलत होता तुम्ही माझ्याकडे बोलायचं काय? तुम्हाला तेच डायरेक्ट का बोललात? तुम्हाला तेच सांगितलं की आम्ही आरोप केला त्याच्यावर, त्याला बोललाच पाहिजे। अरे नाही ना, आम्ही सांगतो की आम्हाला इथं मराठीत सेवा द्या। हा मग सेवा द्या, मग तुमच्या ह्याच्यामध्ये हिंदी काय? अरे तो भाग ना, तुम्हाला इथं तुम्ही पाहिजे तिथे हिंदी बोलला। तुमच्या सोयीनुसार तुम्ही जिथे पाहिजे तिथे तुम्हाला केंद्र सरकारने केंद्र सरकारने इथं आमच्या सेवा देण्यासाठी ठेवले। केंद्र सरकारमध्ये तीन भाषा आहेत तिकडे। मी बोललो आहे, आम्हाला फक्त मराठी सेवा द्या बस। आम्ही तुम्ही आलात ना आमच्यामध्ये, तिथे पण पत्रव्यवहार हिंदी मध्ये करायला बाबा, पण तुम्हाला आम्ही प्रॉब्लेम आहे, तुम्हाला चला माझ्या बरोबर। आता जाऊ आपण, तिथंच जाऊ, आता उठा, तिथंच जाऊ आरडीओ आता ऑफिसला उठा पण माझ्या जाऊ, बरोबर। तुमच्या ऑफिसला पण हा, जाऊ चला आपण। माझ्या बरोबर। आम्ही फक्त तुम्हाला हा, मराठी मला सेवा नका सांगू, मागतो, मी कायदेशीर कारवाई करतोय। तोच तर सांगतो आम्ही तुम्हाला। हा, आम्ही मग फक्त चला ना, ठीक ते आहे, बसून काय होत नाही, मी ठीक सांगतो आहे। त्यांना। आम्ही फक्त सरकारला यांना विचारतो। मराठी सेवा मागितली तर हे भांडायला आले तिकडे की हा, तुम्ही ठीक आहे, काही बाकीकडे issue नाही। कसे भाषा हो, हो, वापर हो। करताय। हा, यांची बिनधास्त। सेवा कशासाठी, तुमची सेवा आम्हाला इथं कशासाठी हा, ठेवली? RTF, कॉल कर। क्रिएटिव्ह इन्व्हेस्टर यांना ऑफिसर सगळ्यांना सेवेसाठी ठेवलंय की आम्हाला राजभाषेत मराठीमध्ये सेवा द्या। नॉलेज करूया। पश्चिम रेल्वेचा मराठी द्वेष वारंवार दिसून येतोय आणि आता तर आपल्या प्रवाशांना ते बंदिस्त करू लागलेले आहेत। शासनाच्या नियमानुसार मराठी येणं बंधनकारक असताना देखील हे प्रकरण का घडतायत आणि मग प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। 2 तास 1.5 तास जर एखाद्या प्रवाशाला बंदिस्त करता, किडनॅप करता, त्याची काय चूक म्हणा? चूक काय? मराठीची मागणी करणं म्हणजे चूक? कामात अडथळा? हो साहेब, आम्ही शिकून घेऊ एवढं बोलून तुम्ही जर मार्ग काढला तर त्याला पर्याय निघतो ना। परंतु मुजोरी करायची आणि मग पुढे असे मराठी आडनाव लावणारे टीसी घालायचे आणि भीती दाखवायची आणि बंदिस्त करून ठेवायचं, हे कुठेतरी आता अति होत चाललेलं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय, या रेल्वेला आपणच धडा शिकवावा। 2:30 एसीची ट्रेन पकडली होती। माझा एसी पास असतो, मी कंटिन्यू येतो जातो इकडे। मी आज दादरला जात होतो माझ्या वैयक्तिक कामामुळे। तर राममंदिरच्या आसपास त्यांनी 2 टीसी आले, तर ते हिंदीमधून विचारणा करायला तिकीट दाखवा बऱ्याच जणांना। तर मी त्यांना म्हणलं तुम्ही फक्त आम्हाला महाराष्ट्रात तुम्ही सेवा द्या, तर आम्हाला फक्त मराठीत सेवा द्या, एवढीच मागणी केली। ते दोघांचं उत्तर वेगळाच प्रकार होतं। नंतर त्यांनी तिसरा व्यक्ती बोलवला जो की मराठीच माणूस येतो, सावंत। त्यांनी इतकी आरेवारीची भाषा केली, नंतर तू आमच्या कामात अडथळा आणला, तुझ्या गुन्हे दाखल करू।